कन्व्हर्टेड हिंदूंना हिंदूंच्या जातीचं आरक्षण का दिलं काँग्रेसनं? काँग्रेसवर गुन्हा दाखल करावा, अजय सिंह सेंगर. मुस्लिम हे अल्पसंख्याक म्हणून धार्मिक आरक्षण घेत आहे, त्याचबरोबर त्यांना जातीचे पण आरक्षण काँग्रेस सरकारनं घटनाबाह्य दिलेले होते. मुस्लिम धर्मात जाती व्यवस्था नाही, ते जातीचं आरक्षण रद्द करा अशी मागणी महाराष्ट्र करणी सेना प्रमुख अजय सिंह सेंगर यांनी केली होती. त्याची दखल घेत मुस्लिमाचे जात आरक्षण राज्य सरकारनं रद्द केलं. अतिशय योग्य निर्णय माननीय मुख्यमंत्री यांनी घेतला असं मत अजय सिंह सेंगर यांनी व्यक्त केलंय. हिंदू धर्म त्याग केल्यावर हिंदू धर्माचे जातीचं सदस्य होण्याचं ऑटोमॅटिक बंद होतं. इस्लाम व इतर धर्मात ज्या हिंदूंनी प्रवेश केला त्यांचा हिंदू धर्माशी कसलाही संबंध राहत नाही. त्यांना पुण्याच्या हिंदू जातीचं आरक्षण देणं हे बेकायदेशीर आहे. अल्पसंख्याक धर्म म्हणून सवलतीचा लाभ घेतात, मग का त्यांना दुहेरी लाभ द्यावा? जे हिंदू धर्मात नसताना हिंदू धर्माच्या जातीचा फायदा घेणं गंभीर गुन्हा होय. काँग्रेसच्या सरकारनं मतासाठी फक्त हिंदू धर्मांसाठी असलेल्या जातीय आरक्षण इतर धर्मांना खिरापत प्रमाणे वाटत होते, ते मुख्यमंत्री देवेंद्रजींनी बंद केले. कोटी कोटी धन्यवाद. मुस्लिमांना हिंदूंच्या जातीचं आरक्षण का दिलं व दुसरा धर्म स्वीकारला त्यांना हिंदूंच्या जातीचं आरक्षण देऊ नये. जातीची रचना अशी असेल की तिचं सदस्य हिंदू धर्माचेच असलं पाहिजे, तर जो सदस्य हिंदू राहण्याचं सोडून देतो तो जातीबाहेर जाईल, कारण कोणताही गैर हिंदू त्याच्या नियमानुसार जातीत असू शकत नाही, असं महाराष्ट्र करणी सेना प्रमुख अजय सेंगर यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केलंय. पुढे ते म्हणतात की महाराष्ट्र करणी सेना यांनी मागील वर्षी मुस्लिम व ख्रिश्चन या धर्मात जातीय व्यवस्था नाही म्हणून यांना जातीचे आरक्षण देऊ नये अशी मागणी केली होती. मुस्लिम व ख्रिश्चन, बौद्ध, जैन हे सुद्धा अल्पसंख्याक धर्म म्हणून ऑलरेडी आरक्षण घेत आहेत, म्हणून त्यांनी सोडलेल्या हिंदू धर्माचं जातीचं आरक्षण घेणं घटनाबाह्य कृती आहे. याबाबत सेंगर यांनी सर्वोच्च न्यायालयात 2024ला धाव घेतली. हस्तक्षेप याचिकात सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रतिज्ञापत्र दाखल केले. हस्तक्षेप याचिका SLP 1309/2020. हिंदू सोडून बाकी कोणत्याही धर्मात जातीय व्यवस्था नाही. ज्यांनी हिंदू धर्म सोडला त्यांचे हिंदूचं जातीचं सदस्यत्व निलंबित झालेलं असतं. देशाच्या सन्माननीय संविधानानं फक्त हिंदू धर्मात जातीय व्यवस्था होती म्हणून ज्या जातींना अस्पृश्यतेचा त्रास झाला त्यांचं मनोबल उंच करण्याकरता देशाच्या सन्माननीय संविधानानं आरक्षणाची तरतूद केली होती. देशाच्या मूळ संविधानामध्ये फक्त हिंदू आणि हिंदूंनाच जातीय आरक्षण दिलेलं आहे. अस्पृश्यता हिंदू सोडून इतर कोणत्याही धर्मात नाही. असं असताना काँग्रेस सरकारनं मुस्लिमांचे व ख्रिश्चन हिंदू धर्म सोडून इतर सर्व धर्मांना लोकांचं मत प्राप्त करण्याकरता हिंदूंच्या जातीचं आरक्षण दिलं. हिंदू धर्म त्याग केल्यावर हिंदू धर्मांच्या जातीचे सदस्य होण्याचे ऑटोमॅटिक बंद होते. हिंदूंच्या जाती व्यवस्थेला कंटाळून अनेक लोकांनी हिंदू धर्माचा त्याग केला. मग त्यांनी नवीन धर्मात गेल्यावर आरक्षणाच्या फायद्याकरता पुण्याच्या हिंदू धर्माच्या जातीचं आरक्षण घेण्याचं कारण काय आहे? मुस्लिम धर्मात शिया व सुन्नी हे 2 वर्ग कार्यरत आहेत. कुराणमध्ये जाती व्यवस्था नाही, मग हिंदू जातीचे त्यांना आरक्षण देणं बेकायदेशीर होय, अशी माहिती सेंगर यांनी दिली आहे.